सद्गुरू श्री अनिरुद्धांनी दर संक्रांतीला प्रत्येक स्त्रीला ही श्री मंगलचंडिका प्रपत्ती करायला सांगितलेली आहे. बापू म्हणतात, ही श्री मंगलचंडिका प्रपत्ती केल्यामुळे प्रत्येक स्त्री ही तिच्या पूर्ण कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते. प्रत्येक स्त्री ही प्रपत्ती करताना त्रिविक्रमाची दृष्ट काढून त्याला साथ घालते की बाबा रे, माझ्या कुटुंबावर असणारी कोणतीही कुबुद्धी कुदृष्टी या सर्वाचा तू तुझ्या आईच्या साह्याने नाश कर. अर्थातच ही श्री मंगलचंडिका त्या स्त्रीच्या पूर्ण कुटुंबाचे पूर्ण वर्षभर संरक्षण करते आणि तिच्या कुटुंबाला कोणत्याही कुबुद्धी कुदृष्टी ह्यापासून तिचे संरक्षण करते आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवते. ही संधी दरवेळेस बापू आम्हाला देतात, यासाठी आम्ही खूप खूप अंबज्ञ आहोत. बाबा रे, माझ्या घरावरील कुबुद्धी कुदृष्टी या सर्वांचा तू तुझ्या आईच्या साह्याने नाश कर. हरिओम. आपण आज मंगलचंडिका प्रपत्ती केली, तर तुम्हाला ते करून कसं वाटलं हा अनुभव तुम्ही शेअर करा. मंगलचंडिका प्रपत्ती बद्दल बोलणं म्हणजे स्पीचलेस आहे. मोठ्या आईचं म्हणजे आजपर्यंत आपल्याला कोणालाही माहित नव्हतं. बापूंमध्ये आल्यावर आपल्याला कळलं की संक्रांती हा दिवस आपण का म्हणून साजरा करतो, कशासाठी साजरा करतो. तर मोठ्या आईचं पाऊल या पृथ्वीवर पडलं, पहिलं पाऊल तो दिवस म्हणजे आपल्या संक्रांतीचा. हे एवढं सांगणं, हे आपल्याला सगळी माहिती मिळाली ते म्हणजे खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. बरोबर. आणि तो दिवस आपण साजरा करतोय, तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा. त्या मोठ्या आईची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळते आपल्याला सगळी. तीच म्हणजे खूप मोठी आपल्यासाठी संक्रांत आहे. आणि प्रपत्ती करून मला खरंच खूप खूप आणि खूप अंबज्ञ अनिरुद्ध अनिवाळ खूप खूप आनंद झाला आहे. खरंच हरिओम श्रीराम अंबज्ञ. आज आपण मंगलचंडिका प्रपत्ती केली, तर तुम्हाला ते करून कसं वाटलं? तुम्ही सगळ्यात वृद्ध आणि सिनियर सिटीजन होता, तुम्हाला आरती करण्याचाही मान मिळाला. तुम्हाला हे करून कसं वाटलं हे तुमच्या शब्दात सांगा. मी नवीन असल्यामुळे मी घाबरत होती, मला माहित होते, पण मी आरतीला उभी राहिली तर मला आनंद वाटला. मला असं वाटलं दरवर्षी मी कडमसऱ्याला राहते, पण दरवर्षी प्रपत्तीला यावे असं माझ्या मनात वाटतं. तर मला खूपच आनंद झाला. हो, अंबज्ञ. अंबाजी तुम्ही पहिल्यांदा प्रपत्ती केली, तर तुम्हाला कसं वाटलं? तुमचा अनुभव थोडा शेअर करा. छान वाटलं, मन प्रसन्न झालं, भावनिक अनुभव मिळाला. अंबज्ञ.